नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील जे कृषी पंपधारक शेतकरी आहेत तर त्या बांधवांसाठी वीज बिलासंदर्भातली ही मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। 25 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यासंदर्भातील जो GR आहे तर तो शासनाने प्रसिद्ध केलेला आहे आणि या GRमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले जाईल, हे किती वर्षासाठी केले जाईल, याचा कालावधी काय आहे, याच्यासाठी जे काही कृषी पंप आहेत तर त्याची क्षमता किती आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या GRमध्ये पाहणार आहोत। हा GR पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा हा शासन निर्णय आहे। योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। याची प्रस्तावना आपण पहिल्यांदा पाहूया। तर महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर हा 39,446 इतका आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे। याचा अर्थ असा आहे की 7.5 HPच्या आतले जे काही सर्व कृषी पंप आहेत तर त्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे। 28 जून 2024 रोजीच्या पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषणामध्ये खालीलप्रमाणे घोषणा करण्यात आली। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा केली जाईल। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या संदर्भातला शासन निर्णय अशा पद्धतीने आहे। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचा जो काही कालावधी आहे तर ही योजना 5 वर्षासाठी राबवली जाईल। एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र 3 वर्षानंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढच्या कालावधीत योजना राबवण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता काय आहे तर राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। म्हणजेच जर आपली जी काही मोटर आहे तर ती 3 HPची असू दे, 5 HPची असू दे किंवा 7.5 HPची असू दे, तरी देखील असे सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी पात्र राहतील। या योजनेची अंमलबजावणीची जी काही पद्धती आहे तर ती खालीलप्रमाणे असेल।
एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण देखील शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे. ही योजना राबवण्यासंदर्भातली संपूर्ण जबाबदारी ही महावितरण कंपनीवरती सोपवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 संदर्भातील GR मधील काही महत्त्वाच्या ज्या काही सूचना होत्या तर त्या आपण आता पाहिल्या. या GRची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.